गणपती बाप्पा मोरया. 28 ऑगस्ट 2025 रोजी मी हर्षदा घेऊन येत आहे एक खास चॅनल व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदा. गंमत वाटली ना? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणजे काय? अहो, आपल्या मोबाईलवर अनेक व्हॉट्सॲप ग्रुप असतात. त्यातले कितीतरी आपण म्यूट केलेले असतात आणि त्यातले काही ठराविक व्हॉट्सॲप ग्रुप असतात जे आपल्याला डेली यूजमध्ये लागतात. पण अशा अनेक ग्रुप्सवर अनेक चांगली माहिती येत असते. त्याच्या खाली काही त्यांचे लेखक असतात, काही लोक ती शोधून माहिती आपल्याला पुरवत असतात किंवा काही स्वतः कविता वगैरे करत असतात. पण आपल्याला हे वाचायचा कंटाळा. म्हणूनच आजकालच्या या ऑडिओ व्हिज्युअल युगामध्ये काही चांगली माहिती आपल्यापर्यंत पोचता राहून जाते. का? कारण आपण वाचतच नाही आणि न वाचता हे व्हॉट्सॲप मेसेजेस डिसअपिअर किंवा डिलीट होऊन जातात. तर असे हे मेसेजेस किंवा अशी ही खास माहिती म्हणूया जी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम मी आज हाती घेतलंय हर्षदा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये. गणपती बाप्पा मोरया. वाजत गाजत गणरायाचं आगमन झालेलं आहे. सर्वांच्या घरी आपला लाडका बाप्पा स्थानपन्न झालेला आहे. आरती सुद्धा झाली आणि या आरतीचा शेवट आपण करतो तो आपल्या एका वेगळ्या प्रार्थनेने. आणि ती प्रार्थना कुठली? घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. 4 कडव्यांची ही प्रार्थना आणि त्याचा अर्थ आपण आज जाणून घेणार आहोत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदाच्या पहिल्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माहिती आहे, या आरतीमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. त्याला तर मग जाणून घेऊया. घालीन लोटांगण वंदीन चरण. प्रत्येक आरतीच्या शेवटी तालसुरात आणि धावत्या चालीमध्ये म्हणणारी ही प्रार्थना अतिशय श्रवणीय आणि नादमधुर असल्याने ती खूपच लोकप्रिय आहे. म्हणजे अगदी दत्ताची आरती म्हटली तरी आपण अखेरीस घालीन लोटांगण म्हणत जातो आणि सर्व भक्त तल्लीनतेने हे मनापासून म्हणतात. आपण या प्रार्थनेचे काही वैशिष्ट्य आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. प्रार्थनेतले 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी ही संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की गणपतीबद्दल ही आरती किंवा प्रार्थना आहे, पण ह्यातलं एकही कडवं गणपतीच्या संदर्भात नसून ती वेगवेगळ्या देवांना उद्देशून लिहिलेली आहेत. वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या कालखंडातली कडवी एकत्र करून ही प्रार्थना आपण बनवली आहे. आता आपण प्रत्येक कडवं अर्थासह पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. संत नामदेवांनी 13व्या शतकात ही सुंदर रचना लिहिली आहे. विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणाला वंदन करीन, माझ्या डोळ्यांनी तुझं साजेसं आणि सुंदर रूप पाहीन, प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. कडवं दुसरे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देवदेव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले आहे. ते संस्कृतमध्ये असून ते 8व्या शतकात लिहिले गेले आहे. तूच माझी माता व पिता आहेस, तू माझा बंधू आणि तूच मित्र आहेस, तू माझे ज्ञान धन आहेस, तू माझे सर्वस्व आहेस. कायेन वाचा मनसेंद्रिये वा, बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात, करोमि यज्ञ सकलम परस्मै, नारायणायपि समर्पयामी. हे कडवे श्रीमद भगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया, माझे बोलणे, माझे मन, माझे इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करत आहे ते सर्व कर्म मी तुला समर्पित करतो. आणि 4थे कडवे. अच्युतम केशवम राम नारायणम, कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम, जानकी नायकम रामचंद्रम भजे. वरील कडवं आदि शंकराचार्यांच्या
अच्युता कष्टम मधलं आहे. 8व्या शतकात ते लिहिलं गेलंय. त्याचा अर्थ असा, मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि त्या जानकी नायकाला म्हणजे अर्थातच श्री रामचंद्राला मी भजतो. आणि आपण या प्रार्थनेची सांगता हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे अशीच करतो. हा 16 अक्षरी मंत्र कली संतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. आणि अशा वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेची मिश्रण असलेली ही प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. प्रत्येक आरतीनंतर नाद माधुर्य व चाल अलौकिकरित्या आपण सर्वजण सादर करत असतो. रचना कोणाचीही असो, त्यामागील भाव महत्त्वाचा. गणपती बाप्पा मोरया.